नमस्कार, मी अर्चनाच किचन क्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार एकदम कुरकुरीत भजी बनवण्यासाठी बघू शकता एकदम कुरकुरीत आहे। खूप छान भजी बनवलेली आहेत। तुम्ही चटणी संगती, मिरची संगती, चहा संगती तर अप्रतिम। चला मी कशी बनवते ते तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे। बघू शकता इथे मी 6 कांदे घेतले मोठे मोठे आणि छानपैकी मस्त असे चिरून घेतलेले आहे। बघू शकता त्याला थोडंसं मीठ लावून थोडंसं मस्त असे छानपैकी त्याला मस्त पाणी सुटते। लगेच तुम्ही बेसन घालू नका। कुरकुरीत व्हायसाठी त्याला आपल्याला कांद्याच्याच पाण्यामध्ये बेसन भिजवायचं आहे। आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे। बघू शकता मी याला मीठ लावल्यानंतर कसे याला पाणी सुटत आहे बघू शकता तुम्ही। आणि याच्यात मी थोडासा ओवा घालणार आहे। हातावर मस्त चगडून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद, लाल तिखट, धने पावडर घालून मी छानपैकी याला मिक्स करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही तर छानपैकी मस्त याला एकजीव करून घेणार आहे मी। सर्व कांद्याला मस्त असं लावून घेणार आहे। बघू शकता तुम्ही कांद्याच्या आपल्याला छानपैकी अशा मस्त पाकड्या करून घ्यायच्या आहेत। बघू शकता छानपैकी इथं आपले कांदे झालेले हे 10 मिनिटासाठी आपण साईडला ठेवू। बघू शकता 10 मिनिटानंतर छानपैकी याला पाणी सुटलेलं आहे। बघू शकता इथेही मी फॉर्च्यूनचं बेसन घेतलेलं आहे। थोडं करून मी याला मस्त मिक्स करून घेणार आहे। मी एक्स्ट्रामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे। हेच कांद्याचंच पाणी सुटते मीठ लावून जर आपण ठेवलं साईडला तर। बघू शकता थोडं बेसन करून छानपैकी मिक्स करून घेणार आहे। इथं बघू शकता आपला बॅटर छानपैकी रेडी झालेला आहे। याला कोणी खेकडा भजी पण म्हणू शकते। थोडीशी मस्त वरून कोथिंबीर टाका। एका इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे। याला कांदा भजी पण म्हणतात, खेकडा भजी पण म्हणतात। तुम्ही काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। बघू शकता छोटासा कांदा टाकून बघितला होता। ही आपला भजी छानपैकी कुरकुरीत झालेली आहे। तेल पण आपलं छानपैकी तापलेलं आहे आणि मस्त मी थोडे आपल्याला भजीला आकार देत बसायचं नाही, जसे आहेत तसेच सोडायचे आहे ते। त्यासाठी याला म्हणतात खेकडा भजी म्हणतात याला। मस्त तेलात जसे आपल्या हातात आले तसे सोडायचे। छानपैकी अलटून पलटून मस्त याला कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता इथं माझी भजी रेडी आहेत। आता थोडंसं विरघळायचं आहे। तेल न काही दिसणार तुम्हाला या भज्यामध्ये, एक थेंब पण तेलाचा दिसणार नाही। बघू शकता असं छानपैकी वरखाली करून झटक्याने मस्त असे
त्याला आपल्याला झटकून घ्यायचं आहे. त्याला मी आता दुसरा पण घाणा तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता दुसरा पण घाणा आपला रेडी आहे इथं. चला मी प्लेटमध्ये दाखवते तुम्हाला कशी झालेली आहे. बघू शकता किती कुरकुरीत झालेलं आहे. कसा रंग बघू शकता किती छान आलेला आहे. आता थोड्या आपण 10-12 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे. छानपैकी मी तळून घेणार आहे. कांदा भजी संग ती मिरची नाही तर स्वादच नाही. कांदा भजी, मिरची आणि चहा, आहा हा 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 हा. मस्त पाऊस आणि मस्त कांदा भजी, मिरची, चहा. तुम्हाला कांदा भजीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. असे छान छान रेसिपी बघण्यासाठी अर्चनाज किचन क्वीनला लाईक सबस्क्राईब करून आणि तसंच बेलायकनचं बटन पण दाबा. बेलायकनचं बटन जेव्हा तुम्ही प्रेस करणार, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल. बघू शकता किती कुरकुरीत कांदा भजी झाली. असे छान छान खात राहा, आनंदी राहा आणि निरोगी राहा. असंच भेटू आपण पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत मस्त खात राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.